लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. महानायक वसंतरावजी नाईक जयंती महोत्सव उत्साहात संपन्न. गुणवंत विद्यार्थी व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा गौरव. नाशिकमध्ये बंजारा समाजाचा भव्य मेळावा. विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत जयंती सोहळा दिमाखात. महानायक वसंतरावजी नाईक साहेब यांच्या जयंतीनिमित्त रविवार दिनांक 2 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 11 वाजता नाशिक येथील रोटरी क्लब हॉल, सुविधानाथ नगर, गंजमाळ बसस्टॉप येथे भव्य जयंती महोत्सव उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते महानायक वसंतरावजी नाईक साहेब यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. जयंती महोत्सवानिमित्त आयोजित गुणवंत विद्यार्थी व सेवानिवृत्त कर्मचारी सत्कार सोहळा 2026 मध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थी व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला बंजारा समाजातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे मार्गदर्शक व संस्थापक अध्यक्ष म्हणून इंजिनियर अमरभाऊ राठोड यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय उपाध्यक्ष संदीप आत्माराम राठोड होते. कार्यक्रमाची प्रस्तावना जिल्हाध्यक्ष श्री लक्ष्मण रेवा राठोड यांनी केली. प्रस्तावनामध्ये श्री लक्ष्मण राठोड यांनी संघटनेचे महत्त्व, संघटना करत असलेल्या कामकाजाविषयी व भविष्यात संघटना करणाऱ्या कार्याविषयी सांगितले व सर्व गुणवंतांना शुभेच्छा दिल्या. प्रमुख वक्ते म्हणून अपर आयुक्त आदिवासी विकास विभाग नाशिक श्री दिगंबर चव्हाण साहेब यांनी महानायक वसंतरावजी नाईक यांच्या कार्याचा गौरव करत समाजाने शिक्षण, संघटन आणि सामाजिक प्रगतीस प्राधान्य द्यावे असे आवाहन केले. याप्रसंगी सहाय्यक जिल्हा अधिकारी डॉक्टर जयकुमार आडे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. प्रमुख अतिथींमध्ये विभागीय संघटन सचिव संतोष लक्ष्माजी राठोड, विभागीय शिक्षण उपसंचालक संजय कुमार राठोड, सहाय्यक आयुक्त आदिवासी विकास विभाग अरुण कुमार जाधव, सहसंचालक औद्योगिक सुरक्षा व आरोग्य अंजली संदीप राठोड, उपजिल्हाधिकारी श्रीमती मनीषा राठोड, माजी जिल्हाध्यक्ष तथा निरीक्षक रघुनाथ रोडू पवार, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण, तहसीलदार सुरगाणा रामजी राठोड तसेच सहाय्यक संचालक मेटा श्रीमती सोनिया जाधव उपस्थित होते. यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख केशव राठोड, उद्योजक डॉक्टर साहेबराव राठोड, सतीमाता सामंत, दादा संस्थान वडांगळीचे अशोक चव्हाण, चैतन्य साधक परिवाराचे पांडुरंग जाधव, समाजसेविका श्रीमती कल्पनाताई पांडे, बंजारा क्रांती दलाचे जिल्हाध्यक्ष अरुण राठोड, केसुला फाउंडेशनचे अध्यक्ष दिनेश राठोड, बंजारा क्रांती दलाचे उपाध्यक्ष सुरेश जाधव, गोरशिकवाडीचे राम राठोड, बोरगडचे नवनाथ राठोड, संत सेवालाल महाराज प्रतिष्ठान पिंपळगाव, बसवनचे किशोर जाधव, राष्ट्रीय गोर धर्मरक्षक नवनाथ भाऊ चव्हाण, राष्ट्रीय ओबीसी शिक्षक महासंघाचे प्रदेश कार्याध्यक्ष बबन चव्हाण, मुख्य आरोग्य अधिकारी डॉक्टर तानाजी चव्हाण, समाजसेवक सुशील नाईक, समाजसेवक सुधाकर राठोड, समाजसेविका हिनाताई चव्हाण, बंजारा क्रांती दलाचे युवा अध्यक्ष रवी युवराज राठोड, सेवा साम्राज्य ग्रुपचे विनोद चव्हाण, सेवा साम्राज्य ग्रुप सिडकोचे रमेश पवार, बंजारा सेवक रविराज चव्हाण तसेच तांडा वस्ती सुधारक योजना अशासकीय सदस्य सौ नंदाताई मथुरे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या आयोजनात जिल्हाध्यक्ष श्री लक्ष्मण रेवा राठोड, जिल्हा सचिव श्री अशोक चव्हाण, कार्याध्यक्ष देवीदास प्रभू चव्हाण, उपाध्यक्ष रघुनाथ केशव राठोड, उपाध्यक्ष भारत वसंत राठोड, सहसचिव मोहनसिंग रणजित राठोड, कायदेविषयक सल्लागार सचिन पांडुरंग जाधव, जिल्हा सचिव अशोक रूपसिंग चव्हाण, कोषाध्यक्ष प्रेमदास लालसिंग चव्हाण, उपाध्यक्ष केशव तुकाराम राठोड, उपाध्यक्ष गोपीनाथ राठोड, सहसचिव प्रमोद सुभाष राठोड, प्रसिद्धी प्रमुख संजय सुखदेव चव्हाण यांनी विशेष परिश्रम घेतले. जिल्हा कार्यकारिणी सदस्य सचिन चव्हाण, राजू बालचंद्र राठोड, सुनील नारायण चव्हाण, राजेंद्र चंदू जाधव, पृथ्वी राठोड, दिलीप राठोड, श्याम लिंबा राठोड, संदीप विठ्ठल पवार, चरणदास सरदार राठोड उपस्थित होते. महिला जिल्हा प्रतिनिधी म्हणून जयश्रीताई चव्हाण, रेखाताई साहेबराव राठोड, सरलाताई राठोड आणि रीनाताई राठोड यांनी सहभाग नोंदवला. तालुका अध्यक्षांमध्ये NK राठोड नांदगाव, रोहिदास चव्हाण दिंडोरी, रमेश जाधव निफाड, संतोष चव्हाण येवला, ओंकार जाधव पेठ, अनिल पवार सिन्नर आणि प्रेमदास राठोड इगतपुरी हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थित मान्यवरांनी आयोजकांचे अभिनंदन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री संदीप राठोड यांनी महानायक वसंतरावजी नाईक यांच्या विचारांचा वारसा जपण्याचा आणि समाजातील युवकांना शिक्षण, सामाजिक बांधिलकी व संघटनात्मक कार्यासाठी प्रेरित करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला. सूत्रसंचालन श्री अशोक चव्हाण यांनी तर आभार प्रदर्शन श्री केशव राठोड यांनी मांडले. दिगंबर चव्हाण
आजचे हे कार्यक्रम झाला बक्षीस वितरण सोहळा विद्यार्थ्यांनी त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगता? नाशिक नगरीमध्ये वसंतराव नाईक अधिकारी कर्मचारी संघटनेच्या वतीने हरित क्रांतीचे प्रणेते, आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, माजी मुख्यमंत्री वसंतरावजी नाईक यांच्या जयंतीच्या प्रीत्यर्थ या अधिकारी संघटनेने, वसंतराव नाईक अधिकारी संघटनेने हा अत्यंत स्तुत्य उपक्रम आज ठेवलेला होता, ज्यामध्ये समाजातील जे गुणवंत विद्यार्थी आहे, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी प्रावीण्य प्राप्त केलेलं आहे, त्या विद्यार्थ्यांचा आज सत्कार सोहळा होता. सोबतच समाजातील जे अधिकारी कर्मचारी निवृत्त झाले त्यांचा पण सत्कार होता. हे एकत्र ठेवण्याचा थिअरी योग यासाठी ठेवलेला आहे की ज्या वसंतराव नाईकांनी या समाजासाठी, फक्त बंजारा समाजच नाही तर या समाजातील वेगवेगळ्या घटकांसाठी, दीनदुबळे दलित ह्या लोकांकरिता त्यांनी शैक्षणिक प्रवाहात त्यांना सगळ्यांना आणण्यासाठी जे उपक्रम, जे मोलाचं योगदान दिलेलं आहे, ते महत्व विद्यार्थ्यांना पण कळायला पाहिजे. म्हणूनच आज या वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा ठेवला होता, गुणगौरव सोहळा ठेवलेला आहे. आणि मी या संघटनेला धन्यवाद देईल की अशा प्रकारचे उपक्रम नेहमीच त्यांनी राबवावं. कारण आपल्याला जे समाजामध्ये झालेले थोर पुरुष आहेत, थोर विचारवंत आहेत, ज्यांनी समाजासाठी खूप मोठं योगदान दिलेलं आहे, त्यांचा विचार जर आपल्याला प्रत्यक्ष आपल्या कृतीतून आणायचं असेल तर अशा प्रसंगातून त्यांना हे त्यांच्या लक्षात आणून द्यायचं की समाजासाठी अहोरात्र झटून ज्या लोकांनी आपलं योगदान दिलेलं आहे, जे कार्य केलेलं आहे, ज्याच्यामुळे आपण आज इथे सर्व उपस्थित आहोत किंवा ज्या वेगवेगळ्या पदावर समाजामध्ये आहोत, तर ही वसंतराव नाईकांची देण आहे. आणि तीच देण, तोच वसा आपण सगळ्यांनी पुढे चालवायचा आहे. त्याकरिताच या ठिकाणी आज हे उपक्रम आणि या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना एक प्रेरणा देण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन केलं. याबद्दल मी सर्वांचं मनापासून धन्यवाद देतो. माझं नाव संदीप आत्माराम राठोड, मी केंद्रीय उपाध्यक्ष आहे संघटनेचा. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय अमर राठोड यांनी जे काही ऑब्जेक्टिव्ह आणि मॅन्डेट संघटनेला दिलेलं आहे, तर जिल्हा युनिटने नाशिक विभागाच्या अंतर्गत अतिशय स्तुत्य असा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. सर्व जिल्हा आणि तालुका तसेच आजी माजी सर्व पदाधिकाऱ्यांचं या निमित्ताने मी अभिनंदन करतो आणि चांगल्या कार्यक्रमाचं आयोजन केल्याबद्दल अशीच एक रचना आणि एक असाच उत्साह सर्वांमध्ये राहावा असे एक आशा बाळगतो. धन्यवाद. संतोष लक्ष्माजी राठोड, विभागीय संघटन सचिव, नाशिक विभाग, नाशिक. महानायक वसंतराव नाईक 113वी जयंती निमित्त सर्व बंजारा बांधवांना हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. मी श्री लक्ष्मण रेवा राठोड, जिल्हाध्यक्ष नाशिक, वसंतरावजी नाईक अधिकारी कर्मचारी संघटना, जिल्हा शाखा नाशिक. आज वसंतरावजी नाईक साहेब यांच्या जयंतीनिमित्त ही विद्यार्थी सत्कार, गुणगौरव सोहळा आणि गुणवंत कर्मचारी आणि सेवानिवृत्त बांधवांचा सोहळा आमच्या संघटनेमार्फत आयोजित करण्यात आला होता. या संघटनेमध्ये जवळपास नाशिक जिल्ह्यातून 100पेक्षा जास्त विद्यार्थी इथे उपस्थित झाले. सगळ्यांचा तिथे गुणगौरव सोहळा अतिशय आनंदात साजरा करण्यात आला. त्याचप्रमाणे सेवानिवृत्त बांधव आणि जे गुणवंत कर्मचारी आहेत, अधिकारी आहेत की त्यांनी आपल्या विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम केले, अशा सगळ्यांचा इथे सत्कार करण्यात आला. नाशिकमधील सुद्धा बहुसंख्येने इथे बंधू भगिनी उपस्थित झाल्या आणि कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला. त्यामुळे मी संघटनेच्या वतीने सर्वांचं आभार मानतो आणि या कार्यक्रमासाठी आमची संपूर्ण टीम अतिशय जोमाने मागील 1 महिन्यापासून काम करत होती. आज त्या कार्यक्रमाला खरा स्वरूप प्राप्त झाला असं मला वाटते. त्या सर्व आमच्या बंधू भगिनींचे सुद्धा मी आभार व्यक्त करतो आणि आम्हाला मोलाचं मार्गदर्शन करणारे आमच्या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय अमरभाऊ राठोड आणि आमची संपूर्ण राज्य पदाधिकारी टीम आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करून आम्हाला प्रेरणा देत असते. त्यासाठी त्यांचे मी विशेष आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय वसंता, जय सेवालाल. बोललं चालेल ना तुमचं? जय सेवालाल, जय सेवालाल, जय सेवालाल, जय सेवालाल, जय वसंतरावजी नाईक की जय. जय. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी नाशिक शहर प्रतिनिधी विवेक बनकर. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.